नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजले आणि डोकं धुतले, त्यामुळे थोडंसं थंडी वाजते. थंडीचा दिवस थंडी खूपच पडते आमच्या इकडं, त्यामुळे थोडासा त्रास होते. पण असं रोजचं जसं आपलं चाललेलं आहे. तर आज आहे चौथा पौष रविवार. तर पौष रविवारची पूजा करायची आहे. केस विंचरून आवरून झाला आहे, बेसिकच आवरले, जास्त काय आवरलं नाही. तर चला, आज दिवसभरामध्ये काय काय होते मी तुम्हाला दाखवते. आत्ताच नाही सांगणार तुम्हाला मी आज काय काय करणार आहे, पण आता संक्रांत जवळ आली आहे तर सगळे कामं माझी तर खूप पेंडिंग आहे. मूळ म्हणजे ब्लाऊजचं काम राहिलं आहे, तर ते एका दिवसात मी करून घेईल. पण सगळी दुसरी कामंही राहिली आहेत. करू करू म्हणण्याच्या नादात आहे ना, असं प्लॅनिंग नाही केलं की असं होतं. तर असं प्रत्येक अनुभव प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळा घेतला पाहिजे आणि घेतो आपण, शिकतो त्याच्यातून काहीतरी. तर आता पूजेची तयारी करून घेते आणि देवपूजाही करते. थंडीमुळे माझा आवाजही निघत नव्हता, पण आहे ना थंडी तर एवढी पडते ना, सांगायचंच नाही. आजारी पडेल असं वाटतं, त्यामुळं जरा मी उशिराच उठते त्या मानाने तरी. पण आता पौष रविवार चालले तर आपल्याला लवकर उठावं लागतं, ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि संडे असले ना काहीतरी प्लॅन असतो, मग बाहेर जायचं असतं, त्यामुळं लवकर उठलं ना बरं पडतं. नाहीतर मग उशिरा उठलं की मग तिथून आपली कामं, तिथून बाहेर जायचं असतं. आणि मला आठवड्यातून एकच दिवस भेटतो की त्या दिवशी माझी सगळी कामं होतात. त्यामुळं मग मी हा दिवस जरा लवकरच उठते. बाकीच्या दिवसांपेक्षाही जास्त लवकर उठायला म्हणलं तरी काय हरकत नाही. तर इथं मी गॅसची पूजा करून घेतली, जेणेकरून आहे ना गॅसची पूजा मी रोजच करते. पण असं काय असेल तर छान वाटतं, अन्नपूर्णाचा वास आपल्या घरात असल्यासारखं वाटतं. आणि आज सूर्यदेवताची पूजा करायची असते. आता देवताच म्हणावं लागेल, साक्षात दिसणारे देवता म्हणजे एकच आपले सूर्यदेवता. तर त्यांचीच पूजा करायची. आणि आज मला सरांनी गजरे आणले होते, नंतर घालेल म्हणलं आणि काय विसरून गेले, काय घालणंही झालं नाही. सकाळी लवकर उठून पूजा मांडणी ते आपल्याला करायची असते, त्यामुळं लवकर लवकर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. गॅसची पूजा करून झालं की मग मी तयारी करून घेतली पूजेची. आणि अशी रोजचा गॅस मला असा दिसला ना, खरंच खूप छान वाटतं. आणि त्याशिवाय मी चहा पण घेत नाही, म्हणजे काहीच घेत नाही. म्हणजे गॅसची पूजा झाल्यानंतरच गॅस चालू करते. आता इथं पूजेचे सगळे सामान घेतलं, जे जे काही लागतं ते, जेणेकरून उठावं लागणार नाही त्यामुळं. आणि आज अर्घ्यही दिलं जातं त्यामुळं. तर अशी पूजा जर आम्ही रविवारी करतो. आता ह्या वर्षी 4 रविवार आले आहेत, दरवर्षी 5 आलेत, सॉरी. दरवर्षी 4च येतात, ह्या वर्षी 5 आला आहे. तर 5व्या रविवारी हे आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्या असली तरी त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. आणि इथं अगोदर मी तुळशीला, आज आहे ना तुळशीला पाणी काय वाहिलं नाही मी, पण माझ्या तुळशीमध्ये शाळीगाम आहेत, त्याचा हळदी कुंकू, आणि त्याला आहे ना त्या रोज असं आपल्याला त्याला धुवावं लागतं आणि मगच पूजा करायची असते. तुळशीला आपण रविवारी पाणी घालू शकत नाही, पण त्याचं करायचंच असतं आपल्याला शाळीग्रामचं. आणि नंतर मग दोन्ही तुळशीला. आणि तुळस आहे ना आता थंडीमुळं झाडांचं पण काय झालं काय माहिती, की झाडंही जास्त असं सुकल्यासारखे झाले आहेत. तर त्यांनाही जरा बघावं लागणार होतं. तुळशीला मी कट केलं, जेणेकरून आहे ना तुळशीला खूप मंजुळा आला आहे. आणि मंजुळा आल्या ना तुळस, असं वाटतं तुळशीला म्हणे की तुळस मरत आहे, त्यामुळं मग ते कट करावे लागतात. म्हणून तुळशीच्या सगळ्या मंजुळा, आणि तुळशीलाच मी कटिंग केली, त्यामुळं सगळ्याच झाडांची कटिंग केली होती मी ह्यावेळेस. तर इथं मी पूजा मांडते. आता गॅलरी माझी छोटीच आहे हां, तर तिथं काय एवढं सगळ्या गोष्टी एकत्रच असल्यामुळे ना थोडंसं पूजा मांडताना हे थोडीशी अडचण येते. पण पूजा ही गॅलरीतच करावी लागते, त्यामुळं मग मी असं म्हणलं जाऊ द्या, थोडी जागा असली तरी आपल्याला पूजा मांडण्यापुरती आहे ना, तर चला तिथं पूजा मांडून घेऊ. आणि आज आहे ना मी थोडं पूजा करताना आहे ना माझ्या डोक्यात काय असतं की आज अशी केली तर थोड्या दिवसांनी मी जरा थोडी वेगळी करेल, असं माझं चाललं असतं. त्यामुळं मग मी थोडी पूजा वेगवेगळी कशी करता येईल याचा विचार करते. एवढी पण काय वेगळी नाही, कारण तीच पूजा असते, सगळं तेच असतं. पण थोडंसं आपण मार्गशीर्षचं गुरुवारचं कसं करतो त्या टाईप थोडंसं माझ्या डोक्यात असतं. आणि आज आहे ना पानं आणायचं विसरले मी, त्यामुळं म्हटलं चला कधी उपयोगाला यायचं आपल्या घरात, आपण जे पानं लावले आहेत ते, मग त्यातलीच पानं घेतले. छोटे आहेत पण ठीक आहे म्हटलं, वेळेला झाले म्हणजे झालं. तर पहिल्यांदा दिवा लावून घेतला. ही पूजा करायला सकाळी आपल्याला लवकर उठावं लागतं, पण पूजा केल्यानंतर दिवस इतका छान जातो. आणि दिवा लावून घेतला, त्याची पूजा केली, त्यानंतर मग गणपती बाप्पाची पूजा करायची. माझ्याकडे छोट्या गणपतीची मूर्ती आहे, पण म्हटलं चला सुपारीचीच आता इथं पूजा करू. आणि
कलशही मी आणते. आमच्या इकडं अशी पूजा केली जाते. आता मराठवाड्यात आहे ना प्रत्येक घरामध्ये ही पूजा केली जाते आणि खूप आठासाने केली जाते. आपल्या सौभाग्यासाठी ही पूजा करतात आमच्या गावाकडं सूर्यदेवाची. तर ती पूजा करताना सगळ्या कुमारिका सुवासिनी एकत्र येतात. आज चौथ्या गुरुवारी आहे ना त्याचं उद्यापन म्हणजे काय करतात की बायकांना बोलवतात, त्यांना चहा देतात. आता माझ्याकडे ना जिथं मी राहते तिथे एवढ्या बायका नाही आहे तरी, त्यामुळं मग मला असं काही कार्यक्रम ते असलं ना खूप अशी उणीव भासते की असं आपल्याला असावं गावाकडं. म्हणून मला जास्त गावाकडची आठवण होते. नाहीतर सगळ्या गोष्टी मिळतात इथे, एवढं काही होत नाही. पण गावाकडं ह्या गोष्टी केल्या जातात. तसं सगळ्या गोष्टी मी करते, पण बायकांच्या बाबतीत तसं होतं की हळदी कुंकाला झालं हे एवढ्या मिळत नाहीत, त्यामुळं मग थोडंसं वाटतं. तर असं आपण जिथं राहतो त्यानुसार आपल्याला बदलावं लागतं थोडंसं. तर पूजा ते तर आपण करतोच, त्यामुळं मग त्या गोष्टीची थोडी उणीव असली तरी मी ते समजून घेते. तर असं ते कलश मांडला आहे आणि इथं सूर्यदेव काढले आहेत. आता सूर्यदेव छान हातानेही काढता येतात आहे ना, पण आता मला सवय लागली असं बघण्याची, तर मी असंच छापणेच काढते. पण खूप छान दिसतात. आणि सूर्यदेवाची अशी दररोज पूजा केली ना तर त्याचं फळ खरंच खूप आहे. नैवेद्य दाखवून घेतला खोबऱ्याचा आणि गुळाचा, तिळाचा. आणि या दिवशी ववसलं जातं आणि म्हणजे 4 रविवार ववसलं जातं. तर अशी पूजा केली आहे मी. सूर्याला अर्घही या दिवशी दिलं जातं आणि सूर्याला अर्घ देताना ओम सूर्यदेवाय नमः किंवा सूर्याची 12 नावं आपण घेऊ शकतो. आणि जे आहे ना तांब्या घेतो त्याच्यात मी हळदी कुंकू फूल अक्षदा आणि तीळ आवर्जून टाकायचे आणि गुळही कोण कोण टाकतं, तर तसं टाकलं आहे. आणि या रविवारी आहे ना मला टेरेसला जायला काही मिळालं नाही, कारण टेरेसची चावीच मिळाली नाही. तर असं बिल्डिंगमध्ये राहत असलेलं अशा गोष्टी होतातच. तर दारामध्ये छानशी रांगोळी आज काढली होती आणि देवांची पूजाही केली होती. तर देवांची अशी आज पूजा केली होती. रविवार होता तर फुलं हे वाहून अशी छानशी पूजा केली होती. तर खूप छान वाटतं. आणि हे अष्टलक्ष्मी दिवा आता मी दररोज लावते. तर आता तोच दिवा मी कंटिन्यू करणार आहे. आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवला आणि मला बाहेर जायचं होतं, तर मग देवांना नैवेद्य दाखवून घेतला. आणि आज जास्त काही बनवलं नव्हतं आणि उपवास असतो माझा. आणि मग म्हटलं चला बाहेर जायचं आहे, तर हा उपवास दुपारी सोडला जातो, त्यामुळं मग 2 वाजले होते. तर म्हटलं चला उपवास सोडूनच जायला येईल, म्हणून आज चपाती भाजी एवढंच बनवलं होतं, एवढं काही जास्त बनवलं नाही. आणि तिळगुळाचाच नैवेद्य दाखवला होता मी. आणि सूर्यनारायणालाही नैवेद्य दाखवावं लागतं, म्हणून मग दोन्हीकडेही नैवेद्य दाखवून घेतले. आणि सरांनी खूप सारे कांदे आणले होते, तर ते तसेच मी ठेवले आणि आम्ही नंतर निघालो. कुठं जायचंय आपल्याला? कुठं जायचंय? कुठं तू सांगतो? कुठं जायचंय सांग ना. कुठं जायचं? लहान मुलांचे असे बोलणे ऐकल्यावर खरंच खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे शिवसृष्टी. आता इथं खूप लांबून लांबून लोक येतात, आमच्या गावाकडचे पण येतात शिवसृष्टी बघायला. आणि आमचं घर शिवसृष्टीच्या अपोजिट साईडला आहे, पण आम्हाला काय अजूनपर्यंत जाणं झालं नाही. तर हेच विशेष म्हणून मी तुम्हाला दाखवते की शिवसृष्टी खूप छान आहे आणि आतूनही खूप छान आहे असं म्हणतात. पण आम्हाला जवळ असून हे आम्ही बघत नाही, तर तसं झालं आहे की जवळ असल्यावर गोष्टीची किंमत नसते, तर त्या टाईप होई. पण आम्ही जायचा विचार करतोय. आणि श्री डीमार्टमध्ये गेला आणि झोपी गेला, तर तो ट्रॉलीतच गेला. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे डीमार्टला वाणाला आपण संक्रांतीला वाण द्यायचं असतं. वाण देण्याला खूप महत्त्व आहे संक्रांतीला आणि बायकांना ते. आणि तेच मी बघत होते वाणाला काही घेण्याजोगं आहे का. तसं मला संक्रांतीला माझा विचार आहे, मी गावाकडं जाणार आहे. पण अजून माझं काही ठरलं नाही फायनल की गावाकडे जावं का इतर आणि त्यामुळं मी काही घेतलं नाही. पण बघायला काय हरकत नाही, म्हटलं काय असेल तर आपलं घ्यायचं म्हटलं तर आपल्याला माहीत असावं. तर इथं क्लिप आहेत, म्हणजे घरातील आपण उपयोगी वस्तू देऊ शकतो. आणि छान आहे डीमार्टची क्वालिटी भरण्यांची झाली ते खूप छान राहते, त्यामुळं तुम्ही घेऊ शकता. आणि खूप छान छान आहेत, भरण्याही खूप छान आहे, रिजनेबलमध्ये आहे. बाहेर ही मी बघितलं, पण डीमार्टपेक्षा क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि प्राईजमध्ये फरक पडतो. कारण डीमार्टचे जोरात स्वस्त राहतात. तर इथं 80 रुपयाला हे 6 आहेत आणि ह्याही चांगल्या आहेत. आपलं बजेट कसं आहे त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो.
आता ह्या छोट्या छोट्या आहेत ह्या खूप महाग आहेत. काही गोष्टी महाग आहेत तर काही गोष्टी स्वस्त आहेत. आपल्या घेण्यानुसार आहे, आपलं बजेट कसं आहे त्याच्यानुसार. आणि हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मला खूप आवडलं, तर मी विचार करते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी घ्यावं. तर पण छान आहे. डझनवर असं घेतले तर ते थोडंफार कमी काय होत नाही, पण छान वाटते द्यायला आणि स्वस्तही मिळतात डीमार्टला. आता हे ट्रे 29 रुपयाला इतके छान वाटतात. प्लेटी ह्या आहेत आणि व्हरायटी खूप आहे, जोगे आहे. आपण बाहेर गेलं तर याची किमती खूप जास्त आहेत. इथं जरा आणि त्याच्यात क्वालिटीही चांगली आहे. आता दुसऱ्याला द्यायचं आहे तर आपण चांगलं द्यावं असं मला वाटतं, कारण आपण थोडीच रोज रोज काय कोणाला देणार आहेत. तरी ह्याही प्लेट मुलांना द्यायला ते छान वाटत होत्या. आणि ट्रेमध्ये तर इतकी व्हरायटी आहे आणि तेही सगळे 29 रुपयाला. आणि खूप जणी इतक्या घेऊन जात होत्या. आणि जर तुम्हाला अजून बजेट चांगलं असेल ना तर हे 69 रुपयाला काचेच्या भरण्या ही खूप छान आहेत द्यायला. आणि दिसायलाही छान दिसतंय आणि आपण दुसऱ्याला काहीतरी देतोय, उपयोगी वस्तू आहे घरामध्ये ठेवण्यासारखी. तर तेही का तसं स्टीलचं आहे ना, डीमार्टला जरा थोडंसं महागच वाटलं मला, पण क्वालिटी असते त्यामुळं काही काही गोष्टीमध्ये क्वालिटी नाही आहे तरी पण खूप महाग आहे. पण मग त्या गोष्टी आपण घ्यायच्या नाही, पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घेऊ शकता. आता हे बाउल ही खूप छान आहेत, पण ह्या बाउलचा मुद्दा एकच आहे, ह्याला आहे ना घासणी चलत नाही, स्पंजने घासावं लागतं, म्हणजे त्याचा कलर जातो घासणीने. पण दिसायला इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि वाणासाठी तर खरंच खूप छान वाटते द्यायला. तर वाणाला उपयोगी वस्तू द्यावे. प्लास्टिक हे आता मला आहे ना द्यायचं म्हटलं की कसं तर वाटतं, प्लास्टिकचं किंवा स्टीलचं तरी असावं असं वाटतं, नाहीतर काचेचं तरी द्यावं, काहीतरी उपयोगी आणि दिल्यासारखंही वाटावं, पुढच्यालाही छान वाटावं की लुटलेलं. तर ह्या भरण्या मी घरी घेण्यासाठी बघत होते, कारण छान वाटत होत्या, डिझाईन ते वेगळी वाटत होती. तर असं डीमार्टला आलं आहे आणि हा तर माझा आवडता. इथं एवढ्या छान छान हे बाऊल प्लास्टिकच्या आहेत, पण खूप छान. प्लास्टिक म्हणता येणार नाही, फायबर म्हणता येईल, पण छान आहे. तुम्ही नैवेद्याला ते देऊ शकता, नैवेद्यासाठी खूप छान आहेत. आणि मोठ्या प्लेटही आहे. ह्या प्लेटी अशा खूप छान दिसतात देण्यासाठीही आणि आपल्या घरात यूज करण्यासाठीही खूप छान आहेत. त्यामुळं मग वाणासाठी आपण अशा गोष्टी घेऊ शकतो, किंवा आता अशाचा ट्रेंड आहे त्यामुळे ह्याही गोष्टी देऊ शकता. आणि डीमार्टला पितळेचं पण आहे, पण पितळेचं थोडंसं महाग आहे त्यामुळं. आणि ह्या छोट्याशा डब्या पण आहेत देण्यासारख्या. तर डीमार्टला तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला वाणाचं जास्त खरेदी करायचं आहे तर डीमार्टला स्वस्त मिळतं. आणि इथं पितळेचं हे आहे, पितळेचे ही गोष्टी खूप साऱ्या आहेत, आपल्याला आपल्या बजेटनुसार आपण घेऊ शकतो. आता बाहेर पितळेचं एवढं काही मिळत नाही आपल्याला जर वाणाला द्यायचं म्हणलं तर, पण डीमार्टला अवेलेबल आहे त्यामुळं आपण देऊ शकतो. आणि आरत्यामध्येही खूप व्हरायटी आहे तिथं, छोट्या मोठ्या आपल्याला. आणि ह्याही प्लेट तशाच आहेत, फक्त आपल्याला स्पॉन्ज वापरावं लागतं. पण पितळेसारखं दिसतं, शाईन ही पितळेपेक्षा जास्त छान आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित वापरत असाल ना तर खूप छान आहेत त्या, आणि स्वस्तही आहेत पितळेच्या तुलनेत. पितळे खूप महाग आहे तसं. आणि ह्याही देवाच्या प्लेटी आहेत. तर बजेटनुसार आपण घ्यावं लागणार आहे. पण तुम्हाला मी दाखवते की डीमार्टमध्ये काय काय गोष्टी खूप अवेलेबल आहेत. हे स्टीलचे डबे तर खूपच छान वाटले मला, क्वालिटी त्याची एक नंबर आहे. आणि डीमार्टचे वस्तू चे स्टीलचं क्वालिटी खूप छान मला तर वाटते, कारण थोडंसं महाग पडलं तरी खूप छान राहते. आणि आता मी गेले होते तर खूप बायका वाणाचं घेण्यासाठी खास डीमार्टमध्ये आल्या होत्या. आणि हे स्टीलचं आहे ना कटलेरी होल्डर, ते पण मला खूप छान वाटलं. नाहीतर असं खूप 200-300 रुपयाला येतं, पण आज स्वस्त होतं. तर हेही देऊ शकता, तर खूप छान वाटेल देण्यासाठी हेही. आणि उपयोग होईल पुढच्याला. आपण जे वस्तू दिलाय ते उपयोगी पडली पाहिजे, नाहीतर काय गेली कचऱ्यात ह्याच्यात असं व्हायला नाही पाहिजे. वाण छान दिलं पाहिजे. तसं म्हणतात की वाण स्टीलचे भांडे ते द्यावे, तर तसंच इथं ताटं ते आहेत. आणि ते पॉलिशचे ते तुम्हाला दाखवले, खरंच खूप छान वाटतं बघायला पॉलिशचं. आणि इथं ताट वाटी असं कॉम्बो आहेत त्याचेही. आणि ग्लासाचे पण ती असे कॉम्बो आहेत. जरा जास्त आपल्याला द्यायचं म्हटलं तर ते छान वाटतात सगळं. बाहेरच्या तुलनेत डीमार्टमध्ये स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही डीमार्टमध्ये वाण खरेदी